सध्या पुरामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। दरम्यान नेमकं कुठे किती नुकसान झाले पाहूयात टॉप 9 बातम्यांमधून। धाराशिवच्या भूमपरांडा परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी पुरता कोलमडला। 100 कोटींहून अधिक कांदा पिकाचं नुकसान। शेतकऱ्याला आता मदतीची आस। हिंगोलीमधील कयाधू नदीचं पाणी पात्र सोडून शेतकऱ्यांच्या शेतात शिरलं। कयाधू नदीकाठच्या शेतीचं यामुळे प्रचंड नुकसान। ड्रोनच्या साहाय्याने घेतलेली ही पुराची भीषणता दाखवणारी दृश्य समोर। नांदेडमध्ये मुसळधार पावसानंतर जिल्ह्यातील नदीला पूर, पिकंही पाण्याखाली। लातूर, धाराशिवसह नांदेडमधील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी। पंढरपूरच्या कासेगाव परिसरामध्ये अतिवृष्टीनं हाहाकार। मुसळधार पावसामुळे हजारो हेक्टरवरील द्राक्ष आणि डाळिंबांच्या बागा पाण्याखाली। शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान। मुसळधार पावसाचा नागपुरातील कळमेश्वर, कामठी, सावनेरसह काटोल भागाला फटका, तर संत्रा बागा आणि इतर पिकांचे यामुळे नुकसान। घरांचे अक्षरशः पत्रेही उडाले। सांगली शहरासह पावसामुळे शामराव नगर भागामध्ये अक्षरशः दैना। अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी साचलं। नागरिकांच्या घरातील साहित्याचंही यामुळे मोठं नुकसान। नांदेडच्या हिमायतनगरमध्ये पुराच्या पाण्यात 7 म्हशी वाहून गेल्याची घटना। स्थानिकांनी 4 म्हशींना शोधलं, तर 3 म्हशी अजूनही बेपत्ता। पंढरपूर तालुक्यातल्या कासेगावमध्ये तपकिरी, शेटफळ आणि खर्डी या भागामध्ये प्रचंड नुकसान। अतिवृष्टीमुळे टोमॅटो पिकाचं नुकसान। तब्बल 2 एकर क्षेत्रामध्ये घेतलेलं टोमॅटो पीक पूर्णपणे खराब। शेतकरी यामुळे हवालदिल। सोलापुरात सीना नदीच्या पुरामुळे पेरू बाग पाण्याखाली। बागेमध्ये किमान 15 ते 20 फूट पाणी। लाखो रुपये खर्च करून फुलवलेली ही बाग उद्ध्वस्त। आम्हाला पुन्हा उभं राहण्यासाठी मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी।